वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण क्रॅनियल नर्व्स हा भाग पाहिला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्पायनल नर्व्स हा भाग पाहायचा आहे. बरोबर आहे. आपण PNS म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टम पाहत आहोत, ज्यामध्ये दोन प्रकारच्या नर्व्स आपल्याला पाहायला मिळतात, क्रॅनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स. तर त्यापैकी आज आपण स्पायनल नर्व्स हा भाग पाहणार आहोत. Nerves originating from spinal cord are called as spinal nerves. ज्या नर्व्स ह्या स्पायनल कॉर्डपासून निघत असतात त्यांना स्पायनल नर्व्स असं म्हणतात. देअर आर 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स. टोटल पेअर किती आहेत? 31 पेअर. ऑल स्पायनल नर्व्स आर मिक्स्ड नर्व्स. बरोबर आहे. ह्या कशा आहेत? आपण पाहिलं की नर्व्स ह्या 3 प्रकारच्या असतात, सेन्सरी, मोटार आणि मिक्स्ड. तर त्यापैकी स्पायनल नर्व्स या मिक्स्ड टाईपच्या नर्व आहेत. दे प्रोव्हाइड टू वे कम्युनिकेशन बिटवीन द स्पायनल कॉर्ड अँड पार्ट ऑफ अपर अँड लोअर लिम्स, नेक अँड ट्रंक. टू वे कम्युनिकेशन म्हणजे कसं आहे? ज्या बॉडीकडून सेंट्रल नर्वस सिस्टमकडे मेसेज घेऊन येतात आणि सोबतच सेंट्रल नर्वस सिस्टमकडून किंवा स्पायनल कॉर्डकडून बॉडी पार्टकडे मेसेज घेऊन जात असतात. तर पाहू आपण 31 पेअर्स या कशा तयार होतात. सर्वायकल या ठिकाणी 8 स्पायनल नर्व्स या तयार होत असतात, ज्या की नेक रिजनला सप्लाय करतात. त्यानंतर थोरॅसिक ज्या 12 नर्व्स आहेत थोरॅक्स रिजनमध्ये सप्लाय करतात. त्यानंतर लंबार नर्व्स ज्या 5 आहेत ॲबडॉमिनल रिजनमध्ये सप्लाय करणाऱ्या, आणि सॅक्रल स्पायनल नर्व्स ह्या पण 5 आहेत, पेल्विस रिजनमध्ये सप्लाय करतात. तर कॉकिजियल जी आहे ही एक कंबाईन नर्व आपल्याला पाहायला मिळते, जी कॉकिक्स एरियामध्ये सप्लाय करते. जसं आपल्याला माहीत आहे की व्हर्टिब्रेट जर आपण काउंट केले तर सर्वायकल रिजनमध्ये 7 व्हर्टिब्रा आहेत, परंतु क्रॅनियल नर्व्स ह्या सर्वायकल रिजनमध्ये मात्र 8 आहेत. बरोबर आहे. आणि कॉकिजियल बोन हे 4 व्हर्टिब्रापासून तयार होणारा एक बोन आहे, आणि त्यामुळे तिथून निघणारी जी नर्व आहे ती एकच नर्व आहे. तर अशा पद्धतीने व्हर्टिब्रा जर आपण काउंट केले तर 33 व्हर्टिब्रा आहेत, परंतु स्पायनल कॉर्ड जर आपण स्पायनल नर्व्स जर आपण काउंट केल्या तर त्यांची संख्या किती आहे? 31 पेअर. ओके. तर लक्षात ठेवायचे C8, T12, L5, S5 आणि C1 अशा पद्धतीने 31 स्पायनल नर्व्स या पाहायला मिळतात. त्यानंतर पाहू आपण फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व. एखादी स्पायनल नर्व जी आहे ही कशा पद्धतीने तयार होते? ऑल स्पायनल नर्व्स आर ऑफ द मिक्स्ड टाईप. बरोबर आहे. यामध्ये सेन्सरी, मोटार आणि मिक्स्ड असे 3 प्रकार पाहायला मिळत नाहीत. तर सगळ्या स्पायनल नर्व्स ह्या मिक्स्ड प्रकारच्या आहेत का? दे हॅव सम नर्व फायबर्स ॲज सेन्सरी अँड सम मोटार फायबर्स. त्यांच्यामध्ये काही जो भाग आहे हा सेन्सरी सेन्सेशन आणणारा आहे, तर काही जो नर्व फायबर्स आहेत ह्या मोटार ॲक्शन करणाऱ्या आहेत. त्यामुळं दे आर मिक्स्ड टाईप. ईच स्पायनल नर्व इज फॉर्म्ड इनसाइड द न्यूरल कॅनल ऑफ व्हर्टेब्रल कॉलम बाय 2 रूट्स. आता स्पायनल कॉर्ड ही व्हर्टेब्रल कॉलमच्या न्यूरल कॅनलमध्ये आहे, त्यामुळं स्पायनल कॉर्डपासून निघणाऱ्या स्पायनल नर्व्स यासुद्धा न्यूरल कॅनलमध्येच पाहायला मिळतात. या ठिकाणी त्या 2 रूट्सद्वारे तयार होतात. एक द पोस्टेरियर ऑर डॉर्सल सेन्सरी रूट. पाठीमागचा जो रूट आहे त्याला पोस्टेरियर किंवा डॉर्सल रूट असं म्हणतात, जो सेन्सरी आहे. आणि समोरच्या बाजूचा एंटेरियर ऑर व्हेंट्रल रूट विच इज मोटार इन नेचर. Posterior root receives the sensory nerves from the dorsal root ganglion. जो posterior root आहे यामध्ये सेन्सरी नर्व्स हे असतात, ज्या की डॉर्सल रूट गँग्लियॉनपासून येणारे आहेत. तर डॉर्सल रूट गँग्लियॉन काय आहे? द सेल बॉडीज ऑफ सेन्सरी न्यूरॉन्स आर लोकेटेड इन द गँग्लियॉन. तो जो नर्व ॲग्रिगेशन आहे, तर यामध्ये सेन्सरी नर्व्स ज्या आहेत त्यांच्या सेल बॉडीज या प्रेझेंट असतात. व्हाईल द एंटेरियर ऑर व्हेंट्रल रूट गिव्ज आउट द मोटार नर्व्स. तर एंटेरियर किंवा व्हेंट्रल रूट हा जो भाग आहे यापासून
मोटार नर्व्स ह्या बाहेर पडत असतात. द डॉर्सल सेन्सरी अँड व्हेंट्रल मोटार नर्व्स टुगेदर फॉर्म द मिक्स्ड स्पायनल नर्व. म्हणजे ही स्पायनल नर्व कशी तयार व्हायली, तर डॉर्सल रूटचा भाग हा सेन्सरी आहे आणि व्हेंट्रल रूटचा भाग हा मोटार आहे. आणि ह्या डॉर्सल आणि व्हेंट्रल या दोन्ही रूटद्वारे स्पायनल नर्व ही तयार होत असते. त्यामुळं ती सेन्सरी आणि मोटार अशी मिक्स्ड स्वरूपाची आहे. इट इमर्जेस आउट फ्रॉम बोथ साइड्स ऑफ स्पायनल कॉर्ड थ्रू इंटरव्हर्टेब्रल फोरामेन. ही जी स्पायनल नर्व आहे ही इंटरव्हर्टेब्रल फोरामेन, जो 2 व्हर्टिब्रा ज्या ठिकाणी साईडला जोडल्या जातात त्या ठिकाणी एक इंटरव्हर्टेब्रल फोरामेन हे स्ट्रक्चर तयार होतं आहे. आणि या फोरामेनद्वारे ह्या स्पायनल नर्व्स ह्या न्यूरल कॅनलच्या किंवा व्हर्टेब्रल कॉलमच्या बाहेर पडत असतात. ॲज सून ॲज इट इमर्जेस आउट ऑफ द व्हर्टेब्रल कॉलम इट शोज 3 ब्रांचेस. जेव्हा ह्या स्पायनल नर्व्स ह्या व्हर्टेब्रल कॉलमच्या बाहेर पडतात त्यावेळेस त्या 3 ब्रांचेसमध्ये डिव्हाइड होतात. पहिली ब्रांच रॅमस डॉर्सॅलिस, नावावरून डॉर्सॅलिस म्हणजे शरीराच्या पाठीमागच्या भागाला सप्लाय करणारे आहेत. इट सप्लाईज टू द स्किन अँड टू द मसल्स ऑफ डॉर्सल साईड. म्हणजे बॅक रिजन जो आहे शरीराचा त्या ठिकाणची स्किन आणि मसल्स यांना सप्लाय करणारी जी ब्रांच आहे ती आहे रॅमस डॉर्सॅलिस. सेकंड आहे रॅमस व्हेंट्रॅलिस. इट इज लार्जेस्ट ब्रांच ऑफ स्पायनल नर्व. सगळ्यात मोठी ब्रांच आहे व्हेंट्रॅलिस, म्हणजे समोरच्या बाजूनी असणारी आहे. मग ही येईल कशी? इट सप्लाईज टू द ऑर्गन्स अँड मसल्स ऑन लॅटरल अँड एंटेरियर साईड. आता व्हर्टेब्रल कॉलम हा पाठीमागच्या बाजूला आहे, त्यामुळे स्पायनल कॉर्ड पाठीमागच्या बाजूला आहे. त्यामुळे स्पायनल नर्व्स ह्यासुद्धा पाठीमागच्या बाजूनी समोरच्या बाजूपर्यंत सप्लाय करतात. त्यामुळं ह्या लॅटरल आणि एंटेरियर साईड ऑफ बॉडी ऑर्गन्स आणि मसल्सला सप्लाय करतात. तर रॅमस कम्युनिकन्स ही तिसरी ब्रांच आहे. इट इज स्मॉलेस्ट ब्रांच, सगळ्यात छोटी ब्रांच आहे. अँड दीज आर गिव्हन आउट फ्रॉम फर्स्ट थोरॅसिक टू थर्ड लंबार स्पायनल नर्व्स. आता ही जी ब्रांच आहे ही फक्त आपल्याला T1 पासून L3 पर्यंत ज्या काही स्पायनल नर्व्ज आहेत त्या स्पायनल नर्व्जला ही ब्रांच पाहायला मिळते. आणि इट जॉईन्स विथ सिम्पॅथॅटिक गँग्लियॉन. ॲटोनॉमस नर्वस सिस्टीममध्ये जो प्रकार आहे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम, तर त्या सिम्पॅथॅटिक न्यूरॉन्सचे जे काही गँग्लियॉन आहेत त्याच्यासोबत जोडण्यासाठी ही ब्रांच मदत करते आणि त्यामुळे हिचं नाव आहे रॅमस कम्युनिकन्स. खाली फिगरमध्ये पाहू शकता स्पायनल नर्व ही कशी तयार होते. सुरुवातीला टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड हे आठवा, ज्यामध्ये ग्रे मॅटर जे आहे हे इनर साईडला आहे, एच शेप ज्याचा आकार आहे, आणि व्हाईट मॅटर हे बाहेरच्या बाजूचा आहे. तर ग्रे मॅटरचा जो भाग आहे याला 2 हॉर्न पाहिले होते आपण, ॲक्च्युली 3 आहेत, परंतु लॅटरल हॉर्न जो आहे हा या ठिकाणी एक्सटेंडेड नाही. तर डॉर्सल रूट किंवा डॉर्सल हॉर्न हा डॉर्सल रूटमध्ये डेव्हलप होतो आणि व्हेंट्रल हॉर्न हा व्हेंट्रल रूटमध्ये डेव्हलप होतो. त्यापैकी डॉर्सल रूट जो आहे त्यामध्ये असणारे सेन्सरी नर्व्ज आहेत आणि व्हेंट्रल रूट जो आहे यामध्ये आपल्याला मोटार नर्व्ज किंवा हा मोटार सेक्शन पाहायला मिळतो. आणि हे जे दोन्ही आहेत डॉर्सल आणि व्हेंट्रल रूट हे एकमेकांना जॉईंट होतात इन द न्यूरल कॅनल आणि त्यापासून स्पायनल नर्व ही तयार केली जाते. आणि जेव्हा इंटरव्हर्टेब्रल फोरामेनद्वारे ही स्पायनल नर्व व्हर्टेब्रल कॉलमच्या बाहेर पडते तेव्हा ह्याच्या 3 ब्रांचेस आहेत, रॅमस डॉर्सॅलिस, रॅमस व्हेंट्रॅलिस आणि रॅमस कम्युनिकन्स. तर हा रॅमस कम्युनिकन्स ही जी ब्रांच आहे ही स्पायनल नर्व आणि सिम्पॅथॅटिक गँग्लियॉन या दोघांना जोडण्यासाठी मदत करते. आणि ही ब्रांच आपल्याला थोरॅसिक 1 आणि लंबार 3 ह्या ज्या स्पायनल नर्व्ज आहेत, बरोबर आहे, T1 पासून L3 पर्यंतच्या ज्या स्पायनल नर्व्ज आहेत त्या नर्व्जमध्ये आपल्याला ही ब्रांच पाहायला मिळते. ओके, दिस इज स्पायनल नर्व. मग आता ही मिक्स्ड नेचरची का आहे? कारण डॉर्सल रूट हा सेन्सरी
नर्वचा भाग आहे. तर व्हेंट्रल रूट यामध्ये आपल्याला मोटार नर्व्ज या पाहायला मिळतात आणि यांच्या जॉईनिंगनी स्पायनल नर्व ही तयार होते. बघा, स्पायनल नर्व हे नाव कुठं दिलं आहे? ज्या ठिकाणी डॉर्सल रूट आणि व्हेंट्रल रूट हे एकत्र येतात त्या ठिकाणी स्पायनल नर्व हे नाव दिलं आहे आणि ही त्यामुळं कशी आहे? मिक्स्ड नेचरची पाहायला मिळते. त्यानंतर रिफ्लेक्स ॲक्शन. व्हॉट इज रिफ्लेक्स ॲक्शन? इट इज अ सडन, स्पॉन्टॅनियस, ॲटोमॅटिक अँड इनव्हॉल्युंटरी रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस. एखादा स्टिम्युलस आहे, एखादी संवेदना आहे, तर अशा ठिकाणी सडन, अचानक, स्पॉन्टॅनियस किंवा ॲटोमॅटिक आणि महत्त्वाचं म्हणजे इनव्हॉल्युंटरी, जी क्रिया आपल्या विल पॉवरच्या कंट्रोलमध्ये नाही, अशी अचानक सडन जो रिस्पॉन्स दिला जातो एखाद्या स्टिम्युलसला, दॅट इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्स ॲक्शन. ओके, रिफ्लेक्स ॲक्शन ही व्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटी नाही, इट इज टोटली इनव्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटी. The response to stimulus is said to be involuntary as it is carried out without any conscious effort by the brain. बरोबर आहे. इनव्हॉल्युंटरी का आहे? कारण ह्या ॲक्शनसाठी ब्रेन काही विशेष एफर्ट्स घेत नाही किंवा जाणून बुजून ते कर्म करत नाही. द पाथ अलॉंग विच द ॲक्शन इज कॅरिड आउट इट इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्स आर्क. बरोबर आहे. जो पाथ आहे, जो वे आहे, ज्याच्याद्वारे ही ॲक्शन घडून येते, दॅट इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्स आर्क. देन टाईप्स ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन्स. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन. फर्स्ट वन, ऑन द बेसिस ऑफ कंट्रोल ओव्हर द ॲक्शन. म्हणजे कोणत्या भागाकडून ही रिफ्लेक्स ॲक्शन कंट्रोल केली जाते त्या आधारावर रिफ्लेक्स ॲक्शनचे दोन प्रकार आहेत. पहिला क्रॅनियल रिफ्लेक्स आणि दुसरा स्पायनल रिफ्लेक्स. तर नावावरून लक्षात येते, इट इज कॅरिड आउट बाय ब्रेन, क्रॅनियल रिफ्लेक्स, अँड इट इज कॅरिड आउट बाय स्पायनल कॉर्ड, दॅट इज स्पायनल रिफ्लेक्स. म्हणजे कशाच्या आधारावर पाहतोय आपण की ह्या रिफ्लेक्स ॲक्शन कोण कंट्रोल करत आहे. जर ब्रेनद्वारे कंट्रोल होत असतील तर यांना क्रॅनियल रिफ्लेक्स असं म्हणतात आणि जर स्पायनल कॉर्डद्वारे कंट्रोल होत असेल तर यांना स्पायनल रिफ्लेक्स असं म्हणतात. स्लो ॲक्शन रिस्पॉन्स आहे. क्रॅनियल रिफ्लेक्सेस आहेत हे जे आहे स्पायनल रिफ्लेक्सेसच्या तुलनेत स्लो आहेत. बरोबर आहे. स्लो म्हणजे खूप स्लो नाहीत, फक्त स्पायनल रिफ्लेक्सच्या तुलनेत दे आर स्लो. अँड स्पायनल रिफ्लेक्सेस आर क्विक ॲक्शन रिस्पॉन्स. एक्झाम्पल, वॉटरिंग ऑफ माउथ ऑन साईट ऑर स्मेल ऑफ गुड फूड. म्हणजे तोंडाला पाणी सुटणं हा जो रिफ्लेक्स ॲक्शन आहे, इट इज ऑल्सो टाईप ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन. म्हणजे जेव्हा एखादा आपण आंबट पदार्थ किंवा दुसऱ्याच्या हातात चिंच यासारखे घटक जर पाहिले तर तोंडाला पाणी सुटणे हा प्रकार म्हणजे इट इज एक्झाम्पल ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन. हा क्रॅनियल रिफ्लेक्स आहे. तर स्पायनल रिफ्लेक्स दॅट इज विड्रॉवल ऑफ लेग वाईल स्टेपिंग ऑन समथिंग हॉट. जेव्हा आपण चालत आहे आणि अचानक एखाद्या ठिकाणी विस्तव आहे तर अशा ठिकाणी बरोबर त्या ठिकाणाहून पाय काढून घेतला जाणे हा रिफ्लेक्स दॅट इज क्विक रिस्पॉन्स अँड इट इज एक्झाम्पल ऑफ स्पायनल रिफ्लेक्स. देन रिफ्लेक्स ॲक्शन दॅट इज बेस्ड ऑन प्रिव्हियस एक्सपिरियन्स. अगोदरचा काही एक्सपिरियन्स आहे का याच्या आधारावर पुन्हा रिफ्लेक्स ॲक्शनचे दोन प्रकार पाहायला मिळतात. अनकंडिशनल रिफ्लेक्स अँड कंडिशनल रिफ्लेक्स. अनकंडिशनल म्हणजे दीज आर नॉट बेस्ड ऑन प्रिव्हियस एक्सपिरियन्स. ज्याला अगोदरच्या पूर्व अनुभवाची गरज नाही त्याला अनकंडिशनल रिफ्लेक्स असं म्हणतात. तर कंडिशनल म्हणजे काय? दीज आर बेस्ड ऑन प्रिव्हियस एक्सपिरियन्स, ज्याला पूर्व अनुभव आवश्यक आहे. एक्झाम्पल, स्नीझिंग, शिंक येणे आणि कफिंग. बरोबर, याला पूर्व अनुभवाची गरज आहे का? नाही. तर कंडिशनलमध्ये स्विमिंग, डान्सिंग, सायकलिंग, मोटार ड्रायव्हिंग हे जे रिफ्लेक्सेस आहेत तर ह्यांना पूर्व अनुभवाची आवश्यकता असते. तिसरा प्रकार बेस्ड ऑन इन्व्हॉल्वमेंट ऑफ सिनॅप्स नंबर. किती सिनॅप्सची इन्व्हॉल्वमेंट आहे यावर सुद्धा रिफ्लेक्स ॲक्शनचे दोन प्रकार आहेत. पहिला सिम्पल दॅट इज मोनोसिनॅप्टिक रिफ्लेक्स अँड सेकंड वन कॉम्प्लेक्स पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्स. सिम्पल साध्या प्रकारचा आहे. मोनोसिनॅप्टिक म्हणजे याच्यामध्ये सिनॅप्सची संख्या फक्त
एकच आहे. म्हणजे काय आहे? इट इन्व्हॉल्व्स ओन्ली वन सेन्सरी अँड वन मोटार न्यूरॉन. एक सेन्सरी न्यूरॉन आणि एक मोटार न्यूरॉन. म्हणजे या ठिकाणी सिनॅप्स किती असतील? सिनॅप्स म्हणजे काय? तर 2 न्यूरॉनला जोडणारा जंक्शन. मग एक सेन्सरी आणि एक मोटार न्यूरॉनला जोडणारा म्हणजे सिनॅप्स किती आहेत? एक आहे. इट इज मोनोसिनॅप्टिक रिफ्लेक्स. आणि पॉलिसिनॅप्टिक म्हणजे यामध्ये न्यूरॉनची संख्या ही जास्त आहे. इट इन्व्हॉल्व्स नंबर ऑफ सेन्सरी अँड मोटार न्यूरॉन्स. Example, knee jerk reflex is example of monosynaptic reflex. Cycling, swimming, these are examples of polysynaptic reflex. अशा पद्धतीने रिफ्लेक्स ॲक्शन डेफिनेशन इट इज सडन, ॲटोमॅटिक, स्पॉन्टॅनियस आणि इनव्हॉल्युंटरी रिस्पॉन्स गिव्हन टू अ स्टिम्युलस. बरोबर आहे. त्यानंतर त्याचे प्रकार क्रॅनियल आणि स्पायनल म्हणजे कुठून तयार झालेले आहेत, पुन्हा प्रिव्हियस एक्सपिरियन्सवर अवलंबून आहेत का, आणि किती सिनॅप्सची इन्व्हॉल्वमेंट आहे याच्या आधारावर रिफ्लेक्स ॲक्शनचे टाईप्स. त्यानंतर पाहू ह्युमन नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. Peripheral nervous system consists of network of nerves that are arising from or going to the CNS. PNS म्हणजे कोणत्या नर्व्स येतात? ज्या एकतर सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून निघणाऱ्या किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये मर्ज होणाऱ्या ज्या नर्व्सचं नेटवर्क आहे त्यांना पेरिफेरल नर्वस सिस्टीम असं म्हणतात. तर पेरिफेरल नर्व्स दीज आर क्लासिफाईड ॲज नंबर 1 ॲफरंट नर्व. आता ॲफरंट म्हणजे काय? दीज नर्व फायबर ट्रान्समिट सेन्सरी इम्पल्स फ्रॉम टिश्यू ऑर ऑर्गन टू सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे अशा नर्व्स ज्या टिश्यू, ऑर्गन किंवा बॉडी पार्टकडून सेन्सरी इम्पल्स ह्या ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात त्यांना ॲफरंट नर्व्स असं म्हणतात. आणि दुसरा प्रकार इफरंट नर्व्स ज्यामध्ये द नर्व फायबर ट्रान्समिट रेग्युलेटरी और मोटार इम्पल्सेस फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम टू व्हेरियस पेरिफेरल टिश्यूज अँड ऑर्गन्स. मग आता इफरंट नर्व्स म्हणजे कोणत्या? अशा नर्व्स ज्या मोटार इम्पल्स जो आहे किंवा एखाद्या सेन्सरी इम्पल्सच्या प्रतिक्रियेसाठी निर्माण होणारी जी ॲक्शन आहे ती सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून टिश्यू किंवा ऑर्गन्सकडे पोहोचवण्याचं काम करते त्यांना इफरंट नर्व्स असं म्हणतात. म्हणजे ह्या जी काही आज्ञा ब्रेन देईल ती बॉडी पार्टपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. अकॉर्डिंग टू धिस व्ह्यू द पेरिफेरल नर्वस सिस्टीम इज डिवायडेड इंटू नंबर 1 सोमॅटिक नर्वस सिस्टीम अँड नंबर 2 इज ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. The somatic nervous system काय आहे? The somatic nervous system relays impulses from central nervous system to skeletal or voluntary muscles of body. म्हणजे ज्या नर्वस सिस्टीममध्ये इम्पल्सेस ह्या सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून व्हॉल्युंटरी मसल्स किंवा स्केलेटल मसल्सकडे घेऊन जाण्याचं काम करतात त्याला सोमॅटिक नर्वस सिस्टीम असं म्हणतात. तर ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम जी आहे ही इनव्हॉल्युंटरी मसल्स ऑफ द बॉडी ह्याकडे घेऊन जाणाऱ्या इम्पल्सच्या सिस्टीमला म्हणायचं, जो भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, टिल देन सॉल्व दिस क्वेश्चन्स. ओके अँड थँक्यू.